हॅलो फ्रेंड्स, मी रुपाली. ऑलराऊंडर रुपाली चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी कैरीचे लोणचे बनवणार आहे. लोणचं बनवण्याची अगदी सोपी पद्धत आहे ही. इथे मी 2 कैरी घेतलेली आहे. अगदी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे. आता मी इथे ह्या 2 कैरीचे बारीक बारीक काप करून घेणार आहे. खरं तर कैरीचे लोणचे हे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात करतात आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कैरीचे लोणचे हे केले जाते. मी इथे 2 कैरी घेतलेले आहे. त्याचंच आता मी लोणचं करणार आहे. आमच्या घरात मुलं माझी जास्त लोणचं खात नाही. त्यामुळे मी कमी क्वांटिटीमध्येच लोणचं करत आहे. काही जणी 1 किलो 2 किलोचं लोणचं करतात. आता मी इथे कैरीचे मी बारीक काप करून घेतलेले आहे. त्यामध्ये मी 1 चमचा मीठ घालणार आहे आणि 1 चमचा हळद घालणार आहे आणि हे कैरीला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. मी इथे हातानेच मिक्स करत आहे. कुणी कुणी असं चमच्याने मिक्स करतात. आता मी हे 2 तासासाठी ठेवून देणार आहे. हे पहा, इथे आपले 2 तास झालेले आहे. आता मी ह्या फोडी ह्या चाळणीमध्ये काढून घेत आहे. चाळणीखाली मी एक भांडं ठेवलेले आहे. त्यावर ही चाळण ठेवलेली आहे. म्हणजे त्यामध्ये हे पाणी सगळं निथळून जाईल. मिठाचं पाणी असतं हे. आणि रात्रभर आता मी हे ठेवणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण लोणचं बनवायला घेऊया. हे पहा, मिठाचं पाणी आपण आता हे बाजूला ठेवून देणार आहोत. इथे मी कढई गरम करायला ठेवलेली होती. त्यावर आपण आता ही मोहरी डाळ भाजून घेत आहोत. ही मी किराणा दुकानातून आणलेली डाळ आहे. त्यानंतर मी आता 1 चमचा धने तेही भाजून घेणार आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा बडीशोप, जिरे, 2 लवंग, मिरी आणि वेलची घेतलेली आहे. ती व्यवस्थित भाजून घेणार आहे. आता मी हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आता इथे आपण लोणच्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत. मी प्रथम इथे मोहरी डाळ घेतलेली आहे. त्यानंतर हा मसाला घालून घेऊया. 1 चमचा लाल तिखट घालूया आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे. त्यानंतर 1 चमचा मीठ आहे. ते व्यवस्थित आपण यामध्ये मिक्स करून घेऊया. आता हा आपला लोणच्याचा मसाला तयार झालेला आहे. इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते. एका पळीमध्ये तेल घेतलेले आहे. त्यामध्ये ओवा, हिंग आणि इथे मी मेथी दाणे भाजून वाटून टाकलेले आहे. त्यानंतर मी 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या यामध्ये घालत आहे. तेल आपलं गरम आहे. थोडंसं कोमट झालं की मी यामध्ये घालून घेणार आहे. म्हणजे आपला मसालाही व्यवस्थित भाजला जातो. त्यानंतर मी आपल्याला लागेल तसे यामध्ये तेल घालणार आहे. तेल मी कडकडीत गरम करून थंड केलेलं आहे. आता आपला हा लोणच्याचा मसाला इकडे तयार झालेला आहे. मी सकाळी आंब्याच्या फोडी ह्या कापलेल्या परत 1 तास उन्हात वाळत घातल्या होत्या. त्यानंतर आता मी ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेत आहे. अशा प्रकारे आता आपलं हे लोणचं व्यवस्थित तयार झालेलं आहे. आता मी हे लोणचं 1 दिवस ठेवून देणार आहे. नंतर दुसऱ्या दिवशी मी तुम्हाला दाखवणार आहे. छान लोणचं तयार झालेलं आहे आपल्या इथे. यामध्ये मी आता 1 चमचा साखर घालणार आहे. त्यामुळे आपल्या लोणच्याला छान चव येते. अशा प्रकारे बघा, आपल्या लोणच्याचा रंगही छान आलेला आहे. आता मी इथे दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे लोणचं दाखवत आहे. एकदम छान मुरलेलं आहे लोणचं. आपले लोणचं दीर्घकाळ टिकण्यासाठी आपण ज्या वेळेस बरणीतून लोणचं बाहेर काढतो त्यावेळेस तो चमचा नेहमी कोरडा असावा. आता इथे मी बरणी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून आणि उन्हामध्ये वाळून पुसून घेतलेली आहे. यामध्ये मी आता हे लोणचं भरून ठेवणार आहे.
इथे मी लोणचं कमी क्वांटिटीमध्ये बनवलेलं आहे, त्यामुळे मी इथे छोटीच बरणी घेतलेली आहे. माझ्याकडे काचेची बरणी होती, परंतु कमी असल्यामुळे मी ही बरणी घेतलेली आहे. पहा आपलं लोणचं किती छान तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. आता मी यावरती एक रुमाल बांधून घेणार आहे. काय मग कसं वाटलं तुम्हाला आजचं लोणचं? मला कमेंट करून सांगा. आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप आभारी आहे. धन्यवाद.